इचलकरंजी महापालिकेचा दणका उलटा, कोर्टाचा आदेश। बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेला खुला भूखंड मूळ मालकास परत द्यावा, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे धाबे दणाणले। ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीला न्याय मिळाला। इचलकरंजी प्रतिनिधी। इचलकरंजी महानगरपालिकेने बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या खुल्या भूखंडाबाबत दिवाणी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत महापालिकेला धक्का दिला आहे। न्यायालयाने सदर भूखंड मूळ मालक व ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीला ताब्यात देण्याचा आदेश दिला आहे। या निर्णयामुळे महापालिकेच्या बेजबाबदार कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। जुना चंदूर रोड दुर्गा माता मंदिर परिसरातील गट क्रमांक 407-12-13 ही जमीन मूळ मालकाने अंतिम रेखांकन करून विकसित केली होती। त्या लेआउटमधील खुल्या जागेचा ओपन स्पेस उपयोग मूळ मालकांच्या अनुमतीने ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीने सन 2016 पासून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान म्हणून सुरू केला होता। मात्र काही स्वार्थी लोकांच्या तक्रारीवरून महापालिकेने या ओपन स्पेसचा ताबा देण्याची 7 दिवसांची नोटीस सोसायटीला दिली। सोसायटीने तातडीने न्यायालयात धाव घेतली असतानाही महापालिकेने कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता 10 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस बंदोबस्तात जोर जबरदस्तीने जागेचा ताबा घेत पत्रे व सील ठोकले होते। या कारवाई विरोधात ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीने न्यायालयात आक्षेप घेतला। सुनावणी दरम्यान न्यायालयाने महापालिकेची कारवाई बेकायदेशीर व कायदा हातात घेणारी असल्याचे स्पष्ट नमूद करत दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी खुला भूखंड तातडीने मूळ मालक व ज्ञानगंगा सोसायटीला परत देण्याचा आदेश दिला। या आदेशानंतर महापालिकेचा बेजबाबदार वर्तनावर टीकेची झोड उठली आहे। मंजूर रेखांकनातील खुल्या भूखंडांवर महापालिकेचा ताबा नसतो हेही या निर्णयातून अधोरेखित झाले आहे। या कारवाईवेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी गैरवर्तन झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीने संबंधित अधिकारी व महापालिकेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। भूखंडाचा ताबा परत मिळाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला। परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। या प्रकरणी ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीतर्फे ॲड SN मुदगल यांनी काम पाहिले, तर ॲड MK मुथा, देशपांडे, ॲड SV बनकर, ॲड PS उत्तुरे, ॲड PN जंगम, ॲड VR पाटील यांनी सहकार्य केले। यावेळी प्राग गंगाधर माळी व शिक्षिका भावून झाल्या, तर शाळेत आनंद सोहळ्याचे वातावरण होते। नमस्कार, मी प्राध्यापक गंगाधर श्रीमंत माळी, ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू विजन विद्या मंदिर व श्री बसवेश्वर कन्नड माध्यम विद्या मंदिरचा संस्थापक अध्यक्ष। 27 तारखेला जी नोटीस दिली आणि 7 दिवसात कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेने ऍक्शन घेतलं। कोर्टामध्ये मॅटर असताना सुद्धा 10 तारखेला 16 तारखेला हिअरिंग असताना 10 तारखेला येऊन घाई गडबडीत पोलीस फाटा घेऊन व अतिक्रमण आहे म्हणून पाडण्यासाठी 50-60 लोकांचा जमाव घेऊन पोलिसी खाक्या दाखवून ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून जी नगरपालिकेने अन्यायी कारवाई केली होती त्याची दाद माननीय कोर्ट यांच्यामध्ये आम्ही मागणी केल्यानंतर कोर्टानं अतिशय तातडीनं न्यायनिवाडा करून आम्हाला 13/10/2025 रोजी ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात न्यायनिवाडा करून आम्हाला अतिशय चांगल्या आनंदाची बातमी दिली। आमचा जो पोझिशन नगरपालिकेने घेतला होता तो खोटा कागदपत्रांच्या आधारे करून घेतला होता, हे सिद्ध केल्यानंतर 15 दिवसामध्ये ही जागा जी बंदिस्त केलेली आहे ते थांबवून पोझिशन पूर्ववत शाळेला करावं अशा पद्धतीने त्यांनी आदेश दिला। त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे। विद्यार्थी खुश झालेले आहेत। त्यांची जी दैनंदिन गरजा होत्या, खेळण्यासाठी ग्राउंड पाहिजे होतं, दैनंदिन त्यांच्या बाथरूम साठी जी अवहेलना होत होती ती कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न न्यायालयाने आम्हाला दिलेला। त्यामुळे पालक, विद्यार्थी खूप खुश आहेत। जे काही अपस्वार्थी लोक आहेत त्यांना एक मोठा दणका माननीय कोर्टाने दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.